जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत, परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत असा शासकीय नियम आहे। सध्याची परिस्थिती पाहता द्राक्ष पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। बागायतदार संघाच्या वतीने मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी राज्य बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव तुकाराम माळी आदी जण उपस्थित होते। निवेदनात म्हटले की जिल्ह्यात गेले 4 वर्ष अतिवृष्टी होते, संपूर्ण शेतकरी अडचणीत आहे। यावर्षी मेच्या सुरुवातीला गारपीट होऊन तासगाव, मिरज, जत, खानापूर, पलूस व वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली। द्राक्ष पिकांमध्ये एप्रिल छाटणी, खरड छाटणीपासून साधारण 40 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये काडीवरील डोळ्यामध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते। त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते, परंतु याच काळात जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। सध्या इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत, परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत असा शासकीय नियम असल्याचं सांगण्यात आले। परंतु सध्याची परिस्थिती पाहता फळ धारणेस अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे। सर्व पिकासाठी सरसकट नुकसान भरपाई मिळावी आणि याचा सांगली जिल्ह्यामध्ये समावेश राज्य शासनाने करावा अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे। नमस्कार, मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ। आणि आज आपल्याला इथं सर्व आम्ही मीटिंग घेतलेली आहे। आमच्या विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव तुकाराम बापू माळी, सर्व संचालक मंडळ आहे द्राक्ष संघाचं। मीटिंग घेण्यामागचा एक उद्देश असा आहे की गेले 1 एप्रिल पासून पाऊस चालू आहे काय भागात, परंतु मेच्या 13 तारखेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सांगली जिल्ह्यात। आणि यामुळं यावर्षी द्राक्षाला घड येण्याचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि राहणार आहे। तपासणीचे रिपोर्ट जे आलेत, आता आम्ही द्राक्ष संघामार्फत तपासणी करतो घड आहेत का नाही, तर इथं आता फळ कुठेही लागलेलं दिसून येत नाही, आता फळ येणार नाही अशी परिस्थिती आहे। आज द्राक्ष संघाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे की सांगली जिल्ह्याच्या द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी अतिवृष्टीची। आणि हा पीक जरी नसलं तरी सुद्धा आम्ही तपासणीच्या रिपोर्टनुसार मागणी करतोय की इथं माल घड येणार नाही, पीक येणार नाही चांगलं। कुठेही एवढा पाऊस पडलाय, एवढे शेंडा सुद्धा चालू नाही, मुळ्या कुजून गेलेत, अशी परिस्थिती भयानक झालेली आहे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतीत। काल परवाच्या तर मोठ्या अतिवृष्टीने फार मोठं नुकसान झाले। द्राक्ष बागायतदारांनी बेदाण्याचं बी उत्पादन घटणार आहे। द्राक्ष बागायतदारांना का नुकसान भरपाई द्यावी, तर आमची ही गरज आहे। आम्ही गेली 4 वर्ष अडचणीत आहे आर्थिक, परंतु यंदा जास्तच अडचण येणार आहे बागायतदारांना। ह्याच्यात आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही द्राक्ष बागायतदार 80,000 एकर क्षेत्र आहे सांगली जिल्ह्यात। या 80,000 एकरातून जवळजवळ एकरी 50 ते 55,000 रुपये आम्ही GST सरकारला देतो दरवर्षी। त्या GSTचेच पैसे आम्हाला तुम्ही द्यायचं आहे 1-2 वर्षाचं, काही जास्त हे नाही। गेली 15 वर्ष आम्ही गेली 7-8 वर्षे GSTचं प्रचंड प्रमाणात आम्ही तुम्हाला उत्पादन बागायतदार देतो। 3 लाख लोकांना सांगली जिल्ह्यात रोजगार देणार ही इंडस्ट्री आहे। असं मोठं अर्थकारण सांगली जिल्ह्याचं 50% चालवणारी ही इंडस्ट्री आहे द्राक्ष शेती। आणि ह्या द्राक्ष शेतीचं आता संकट आलेलं आहे। ह्या संकटाला सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा आणि ह्या रोजगार देणाऱ्या परकीय चलन आम्ही सांगली जिल्ह्यातनं 1200 कोटीचं द्राक्ष शेती मिळवून देत असते। असं मिळवून देणाऱ्या ह्या शेतीला जरा थोडीशी चालना देण्यासाठी, थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं, सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा। तसंच इतर पिकांचाही तुमच्या काय असेल तर त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातला ऊस असेल, भाजीपाला असेल, केळी, इतर डाळिंब, फुलं, याच लोकांचा विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे। मी ती मागणी आमच्या द्राक्ष संघामार्फत, विभाग सांगलीमार्फत आम्ही करत आहे आणि ही करावी अशी आम्ही अपेक्षा ठेवतो।